श्री स्वामी समर्थ तारक मंत्र प्रस्तावना भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरुमंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत, सिद्धपुरुष आणि अवतारी महात्मे यांनी दिलेले मंत्र केवळ शब्दसमूह नसून ते साधकाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची क्षमता ठेवतात. महाराष्ट्रातील कोट्यावधी भक्तांचे आराध्य दैवत असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तारक मंत्र हा अशाच प्रभावी मंत्रांपैकी एक आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र साधकाला भवसागरातून तारून नेतो, म्हणून त्याला तारक मंत्र म्हटले जाते. या लेखात आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप, तारक मंत्राचा अर्थ, महत्त्व, जपविधी, अनुभव, लाभ, श्रद्धा आणि भक्तीचे स्थान तसेच आधुनिक जीवनात या मंत्राची उपयुक्तता यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज एक दिव्य अवतार. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील महान सिद्धपुरुष मानले जातात. अनेक भक्त त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानतात. अक्कलकोट हे त्यांचे मुख्य वास्तव्य स्थान होते. साधारणतः 19व्या शतकात त्यांनी मानव कल्याणासाठी आपले जीवन अर्पण केले. स्वामी महाराजांचा स्वभाव विलक्षण होता. कधी रागीट, कधी करुणामय, कधी मौनधारी तर कधी अत्यंत प्रेमळ अशा अनेक रूपांत ते भक्तांना दर्शन देत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे उद्धार करण्याचा उद्देश असे. त्यांनी कोणतेही मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, परंतु त्यांच्या कृती, वाणी आणि आशीर्वाद यांतून अध्यात्माचा गाभा प्रकट होत असे. तारक मंत्र म्हणजे काय? तारक म्हणजे तारून नेणारा. जो मंत्र जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या जीवाला मुक्तीच्या दिशेने नेतो तो तारक मंत्र होय. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र अतिशय सोपा, सरळ आणि सर्वसामान्य माणसालाही सहज जपता येईल असा आहे. यात कोणतेही कठीण उच्चार, दीर्घविधी किंवा गुंतागुंतीचे नियम नाहीत. श्रद्धा आणि निष्ठा एवढेच या मंत्राचे मुख्य अधिष्ठान आहे. मंत्राचा अर्थ आणि भावार्थ. श्री म्हणजे ऐश्वर्य, मंगलता आणि पवित्रतेचे प्रतीक. स्वामी म्हणजे गुरु, ईश्वर स्वरूप, सर्वांचा पालनकर्ता. समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान, सक्षम, कृपावंत. या 3 शब्दांचा एकत्रित अर्थ असा होतो की मंगलमय, सर्व शक्तिमान गुरु जो सर्वांना समर्थ करतो. हा मंत्र जपताना साधक आपल्या गुरुच्या शरणागतीची भावना ठेवतो. मी अज्ञानी आहे, दुर्बल आहे, पण माझा गुरु समर्थ आहे. ही भावना साधकाच्या अंतःकरणात दृढ होते. तारक मंत्राचे महत्त्व. 1. साधेपणा. हा मंत्र अतिशय सोपा असल्यामुळे कोणालाही जप करता येतो. 2. सार्वकालिक. कोणत्याही वेळी, कुठेही, कोणत्याही अवस्थेत जप करता येतो. 3. सार्वभौमिक. जात, धर्म, लिंग, वय यांचा भेद न करता सर्वांसाठी खुला. 4. मानसिक शांती. मंत्र जपामुळे मन स्थिर होते. 5. आध्यात्मिक उन्नती. गुरुकृपेने साधक हळूहळू आत्मोन्नतीच्या मार्गावर चालू लागतो. तारक मंत्र जपविधी. जरी हा मंत्र अतिशय सोपा असला तरी काही नियम पाळल्यास जप अधिक फलदायी ठरतो. 1. श्रद्धा. मंत्रावर आणि गुरुवर पूर्ण विश्वास असावा. 2. शुद्धता. मन, विचार आणि शक्य असल्यास शरीराची शुद्धता. 3. नियमितपणा. रोज ठराविक वेळेला जप करण्याचा प्रयत्न. 4. संख्या. सुरुवातीला 11, 21, 108 वेळा जप करता येतो. 5. नामस्मरण. चालताना, काम करतानाही अंतर्मनात जप सुरू ठेवता येतो. जप करताना घ्यावयाची भावना. मंत्रजप हा केवळ तोंडाने शब्द उच्चारण्याचा प्रकार नसून तो अंतःकरणातून होणारा संवाद आहे. जप करताना अशी भावना ठेवावी की स्वामी, मी तुझ्या शरणी आलो आहे. माझ्या अज्ञानाचा, अहंकाराचा नाश कर. मला योग्य मार्ग दाखव. ही भावना जितकी प्रामाणिक असेल तितका मंत्राचा प्रभाव अधिक जाणवतो. अनुभव आणि चमत्कार. असंख्य भक्तांनी श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या जपामुळे आपल्या जीवनात घडलेले चमत्कार अनुभवले आहेत. काहींना मानसिक शांती लाभली, काहींचे आजार बरे झाले, तर काहींच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या. अक्कलकोट आणि इतर स्वामी मंदिरांमध्ये आजही भक्त आपले अनुभव सांगताना दिसतात. हे अनुभव प्रत्येकासाठी वेगळे असले तरी त्यामागील श्रद्धा एकच असते, गुरुकृपा. श्रद्धा आणि भक्तीचे स्थान. श्रद्धा ही मंत्रसाधनेची खरी गुरुकिल्ली आहे. शंका, भीती आणि नकारात्मक विचार मनात असतील तर मंत्राचा पूर्ण प्रभाव जाणवत नाही. स्वामी महाराज नेहमी सांगत, भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ती म्हणजे स्वार्थरहित प्रेम. जेव्हा साधक कोणत्याही अपेक्षेशिवाय मंत्र जप करतो तेव्हा गुरुकृपा आपोआप प्राप्त होते. आधुनिक जीवनात तारक मंत्राचे महत्त्व. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस तणावग्रस्त झाला आहे. चिंता, स्पर्धा, असुरक्षितता यामुळे मन अस्थिर झाले आहे. अशा काळात श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एक आधारस्तंभ ठरतो. दैनंदिन कामात काही क्षण मंत्र जपासाठी काढल्यास मन शांत होते, निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो, नकारात्मक विचार कमी होतात. तारक मंत्र आणि गुरुकृपा. गुरु हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः गुरु आणि ईश्वर यांचे ऐक्य दर्शवितात. तारक मंत्राच्या जपामुळे गुरुकृपा प्राप्त होते आणि साधकाच्या जीवनात योग्य त्यावेळी योग्य गोष्टी घडू लागतात. उपसंहार. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा केवळ मंत्र नसून तो एक जीवनमार्ग आहे. या मंत्रात साधेपणा आहे, परंतु त्याची शक्ती अपार आहे. श्रद्धा, निष्ठा आणि सातत्य या 3 गोष्टी जपल्यास हा मंत्र साधकाला मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक अशा 3ही स्तरांवर समृद्ध करतो. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्यास भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळते. गुरुकृपेने प्रत्येक साधकाचा जीवनप्रवास सुखकर होवो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.